मामा नमस्ते. हा नमस्ते. काय पायाला काय झाले तुमच्या? हे जळू प्यायला लागली आणि त्याचं काय रक्त काढलं, त्याच्यामुळे जखम झाली. बर काय औषध काय लावलंय मग? औषध म्हणजे जरा जखम होण्यासाठी बाईचा पदर पालो पडतो म्हणून मी औषध बांधले. बर बर काय काय नेमकं औषध आहे ते? हे कातर वेल म्हणून मुळी बांधली मी. बघू जरा थोडासा पाय पुढे करा आणि दाखवा. हाय बघा, बर मोठी जखम होती. मोठी जखम होती. बर ठीक आहे हरकत नाही. म्हणजे ही कातरवेल आणि त्या जोडीने हे मोराचं पंख तुम्ही बांधलेला आहे. पंख बांधले. ठीक आहे हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. मला सांगा किती दिवसापूर्वी तुम्हाला ही जळू चावली होती? हे चावून बरोबर 15 दिवस झाले. बर 15-20 दिवस झाले. हो, हे बांधून मला 2-3 दिवस झाले. बांधून 2-3 दिवस झाले. म्हणजे ही जखम बरी होत नव्हती तरी पण ह्याने बरी झाली. यानं बरी झाली. ओके. आता कातरवेल नावाची जी वनस्पती आहे ही एक छोटासा वेल असतो. आता मला इथं माझ्या बघण्यामध्ये नाही आहे, सहज भेटलेत. मी तुम्हाला पुन्हा दाखवू शकतो. पुन्हा ज्यावेळी माझ्याकडे त्याचं फुटेज येईल त्यावेळी निश्चितपणे दाखवीन. पण यातून मला एक सांगायचं आहे की आयुर्वेदामध्ये जी काही औषधं आहेत केवळ पोटात घेणं किंवा बाहेरून लावणं हा प्रकार नसतो, तर मंत्र तंत्रशास्त्र हा एक भाग आहे. खूप ठिकाणी एखाद्या गोष्टीकरता मंत्र टाकला जातो आणि मंत्र टाकून त्या मंत्राचं उच्चारण करून एखादं औषध बनलं जातं आणि मग त्याच्या संपर्कानं तो रोग बरा होतो. असं खूप ठिकाणी, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे, हजारो वर्षापासून पारंपरिकरित्या चालत आहे. मला सांगा, हे औषध तुम्हाला दिलं कुणी? नाही, माझं मी स्वतः केलं तुम्ही. ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला खूप वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीनं काही औषधं असतील तर आपण ती वापरू शकतो. ओके, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हे तुमचं जे ज्ञान आहे, तुम्ही आता वयस्कर झाला आहात, लक्षात घ्या. असं आमचं म्हणणं नाही की तुम्हाला शतायुष्य व्हा, 100 वर्ष जगा, पण जाताना मात्र तुमच्या एखाद्या नातवंडाला, एखाद्या मुलाला किंवा शेजाऱ्या पदार्ला कोणाला तुमचं एक ज्ञान आहे लपवून न ठेवता देऊन जा. तर हे आयुर्वेद शास्त्र भविष्यात आपल्याला चालू शकतं. आई काकवा देवीच्या दर्शनानं आम्ही समाधानी झालो आहोत आणि तुम्ही भेटलात, आम्ही खूप समाधानी आहोत. कातरवेल मी लोकांना दाखवीनच, पण लोकांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की अशा संपर्कानं देखील, जर साधा एक त्याचं सायन्स आहे, मॅग्नेटिक फील्ड, प्रत्येक गोष्टीला एक मॅग्नेटिक फील्ड आहे. आपण त्याच्या संपर्कात, प्रभावात आलो की ती गोष्ट काम करत असते. केवळ पोटात घेतलं, बाहेरून लावलं, पण मंत्र आणि बाहेरून बांधणं याच्यामध्ये सुद्धा ताकद निश्चितपणे आहे. काही लोकांनी याच्यावर संशय घेऊ शकतात, पण ज्यांना वाटतं असं, याचा अभ्यास करावा त्यांनी, त्याचा अध्यात्माची त्याला जोड आहे. निश्चितपणे आपण पुन्हा अशा प्रकारची माहिती थळूमामासारख्या व्यक्तींच्याकडून मला मिळाली तर मी तुमच्यापर्यंत पोचवत जाईन. पुन्हा एकदा माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं की कोणताही व्हिडिओ बघायला विसरू नका. तुमचे काही रिक्वायरमेंट्स असतील की कोणत्या वनस्पतीची माहिती पाहिजे असेल तर निश्चित मला तुम्ही कळवा. तर पुन्हा एकदा थळूमामांचा आभार मानतो आणि साक्षात काकवा देवीचं तुम्हाला दर्शन घडवतो.